इम्तियाज जलीलनी 100 जन्म घेतले तरी भगव्याला हात लावू शकत नाही असा संताप मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी इम्तियाज जलील यांच्यावर व्यक्त केलेला आहे। देशावर मराठ्यांनी झेंडा रोवला होता असं अमित साटम यांनी वक्तव्य केलं। महाराष्ट्रातल्या राजकारणातला विदूषक रोज काय बडबड करतो त्याच्या प्रत्येक वक्तव्यावरती बोलण्याची आवश्यकता मला वाटत नाही। त्यामुळे तो रोज काहीतरी बडबड करत असतो आणि तो एक एंटरटेनमेंट आहे, त्याला सिरियसली घेण्याची आवश्यकता नाही। हा महाराष्ट्र त्या मराठ्यांचा महाराष्ट्र आहे ज्यांनी पेशावर आणि मुलतानपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा हा रोवला होता आणि दिल्लीच्या तख्तावरी भगवा झेंडा शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी फडकावला होता। हे जलीलला माहिती नाही आहे आणि त्यामुळे जलील सोडा, जलीलने पुढचे 100 जन्म जरी घेतले ना तरी तो या महाराष्ट्रातून आणि या हिंदुस्थानातून भगव्याला अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही। मुंब्रा कधीही एका रंगावर अवलंबून नाही, मुंब्र्याचा रंग हा तिरंग्यावर अवलंबून आहे असं वक्तव्य सेहर शेख हिनं केलेलं आहे। वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीवर पडदा टाकण्याचा सेहर शेखचा प्रयत्न असल्याचं आता बोललं जात आहे। इंडिया का कॉन्स्टिट्यूशन हमको राइट टू इक्वालिटी देता है। हमारे कई सारे राइट्स हैं जिसकी नॉलेज हमको लेनी ज़रूरी है। उसको पढ़िए, कॉन्स्टिट्यूशन को पढ़ना बहुत ज़रूरी है क्योंकि हम इंडियन हैं। और मुंब्रा में जो आज तिरंगे का कलर दिख रहा है माशाल्लाह, ये सालों से चलता आया है। मुंब्रा को एक कलर पर कभी टिका नहीं रहा। तिरंगा हमारा है, तिरंगे के लिए जिए थे और तिरंगे के लिए मरेंगे। हिंदू मुस्लिम भाईचारगी और हिंदू मुस्लिम सिख ईसाई सारे हैं भाई भाई, जो ये मैसेज था, ये मैसेज के ऊपर काम करते हुए हमको पूरे देश को एक होकर भाइयों की तरह अगर हम रहेंगे तो हमारा देश भी तरक्की करेगा। ये जो आग लगी हुई है देश के अंदर, कहीं ना कहीं इसको बुझने की ज़रूरत है और मैं यहाँ से यही मैसेज देना चाहता हूँ कि सारे हिंदुस्तानी भारतीयों को जो है आपस में मिलकर रहना चाहिए। काहींना भारताला इस्लाम राष्ट्र बनवायचंय, जलील आणि ओवेसी चिल्लर आहेत अशी टीका मंत्री नितेश राणे यांनी केलेली आहे। ज्यांना आपल्या भारत देशामध्ये आपला संविधानच मान्य नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान मान्य नाही, ह्या देशामध्ये शरिया कानून आणून इकडे लोकशाही संपवायची आहे आणि ह्या देशाचं इस्लामीकरण करायचं आहे, इस्लाम राष्ट्र ह्या देशाला बनवायचं आहे, तशा पद्धतीचे कुठलेही मनसुबे षडयंत्र आमचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी असतेपर्यंत कोणीही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाहीत। हिरवा रंग हा काही कुणाच्या मालकीचा नाही असं ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत म्हणतात। महाराष्ट्रात हरित क्रांती झालेली आहे, त्यामुळे महाराष्ट्र हा हिरवा आहेच, भगवा हे स्वराज्याचं प्रतीक आहे असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। भगवा फडकवू याचा अर्थ शिवरायांचा विचार सर्वत्र पसरवू असं असल्याचं सुद्धा राऊत यांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे। त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही। तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही। आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू। हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही। हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे। भारत हा विविध रंगांनी सजलेला देश आहे आणि या देशाला रंगांमध्ये वाटण्यापेक्षा विकासाबाबत बोलणं गरजेचं आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जिशान सिद्दीकी यांनी करत इम्तियाज जलील यांना चांगलाच टोला लगावलाय। राजनेताओं को महाराष्ट्र और देश को रंगों में बांटने से बेहतर महाराष्ट्र की विकास के बारे में, देश के विकास के बारे में ज़्यादा बात करनी चाहिए। हमारा देश, हमारा राज्य अनेक रंगों से बना हुआ है। आज रिपब्लिक डे है, हमारे झंडे में ऑरेंज भी है, ग्रीन भी है, वाइट भी है, ब्लू भी है। हमारा पूरा देश अनेक रंगों से बना हुआ है और आगे भी बढ़ेगा। तो मुझे लगता है कि कोई भी मजहब या कोई भी कास्ट को, कोई भी रिलीजन को
कोई भी कलर से नहीं जोड़ा जाना चाहिए और रंग बिरंगी देश है और रंग बिरंगों के साथ ही हमारा देश का नाम रोशन रहेगा। दुर्दैवी असंच मी म्हणेन, शेवटी आपला देश, आपलं राज्य संविधानाच्या आधारे त्या ठिकाणी चालत असतं आणि त्याच्यामुळे कुठली धर्मांध शक्ती या देशाच्या भविष्याच्या वाटचालीला ही कधी पूरक ठरत नसते। आपल्या कोणाच्याही वक्तव्याने कोणाची मनं दुखावली जाणार नाहीत आणि दीर्घकाळ सामाजिक ऐक्य कसं राहील हे भान प्रत्येकाने राखणं अत्यंत आवश्यक ठरतं। त्या दृष्टिकोनातच आपली वक्तव्य असावीत। भाजप आणि MIM या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, केवळ लोकांची माथी भडकवण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेली आहे। भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने राजकारण करत आहे त्याच पद्धतीने कुठेतरी दुसरीकडील कडवी बाजू जी आहे, रायटिज जे आहेत तेही करतात आहे। त्यामुळे MIM आणि भारतीय जनता पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे। कोणी भगव्याच्या अनुषंगानं बोलतंय, कोणी हिरव्याच्या अनुषंगानं बोलतंय। हे संपूर्णतः यांचा हेतू जो आहे, ना यांचं हिरव्या रंगावर प्रेम आहे, ना यांना भगव्या रंगावर प्रेम आहे। ना हिरव्याचा अर्थ सुबत्तेचा अर्थ यांना माहिती आहे, ना भगव्याचा त्यागाचा अर्थ यांना माहिती आहे। यांना केवळ लोकांची माथी भडकवणं एवढं त्यांचं काम आहे आणि ते करण्याकरता अशी बेताल वक्तव्य करतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।